आरपीआयचे पदाधिकारी आणि वसईत राहणारे रायबा मोरे यांचा एक मोठा अपघात झालेला आहे। ठाणे परिसरात हा अपघात झालेला आहे। रायबा मोरे जे आहे आपल्या परिवारासोबत गावी गेले होते आणि गावावरून परत असताना गायमुख परिसरात हा अपघात झाला होता। त्यांची ती लाल रंगाची थार गाडी आहे, यामध्ये हे वसईच्या दिशेने येत होते आणि त्याच वेळेला गायमुख इकडे वसईच्या दिशेने येत असताना विरोधी दिशेने एक कंटेनर आला आणि कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनर जो आहे डिवायडर ओलांडून थेट या थार गाडीवर आला, त्याच्यामुळे हा अपघात झालेला आहे। याच्यामध्ये रायबा मोरे यांचा मुलगा होता आणि त्यांची पत्नी देखील होती। यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झालेली आहे, तर रायबा मोरे यांच्या मुलाला देखील थोडेसे टाके पडलेले आहेत आणि थोडीशी किरकोळ दुखापत झालेली आहे। दोघांची प्रकृती ठीक आहे, परंतु रायबा मोरे यांच्यावर सध्या शस्त्रक्रिया सुरू आहे। त्यांच्या कमरेचा खालची जी हाडं आहे ती तुटलेली आहेत, त्यांच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केलेली आहे। मुंबईच्या हिंदूजा हॉस्पिटलमध्ये हे उपचार करतात। गाडीची एकंदर अवस्था जर आपण पाहिली तर आपण पाहू शकतो की कशा प्रकारचा अपघात होता। जी प्रथमदर्शनी घटनास्थळावरून दृश्य आली त्यानुसार ते ड्रायव्हर जे रायबा मोरे स्वतः ड्रायव्हिंग करत होते आणि त्यांना अक्षरशः दरवाजा खेचून बाहेर काढावं लागलं। म्हणजे इतका हा विचित्र अपघात होता। म्हणजे दैव बलत्तर आणि वसईकरांचे आशीर्वाद म्हणूनच मी वाचलो, असे रायबा मोरे यांनी प्रतिक्रिया HP लाईव्हला दिलेली आहे। रायबा मोरे आम्ही यांच्याशी संवाद साधला। रायबा मोरे यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। सर, आम्ही गावी गेलो होतो आणि पुण्यावरून म्हणजे रिटर्न येत होतो, तर गायमुखच्या तिथं आमची गाडी वसईच्या दिशेने येत होती आणि टँकर ठाण्या दिशेने जात होता। परंतु त्यांचं असं मत आहे की ब्रेक फेल झाला म्हणून ती गाडी त्या साईडला का घेतली नाही, टँकर ती खाय होती ना, मग त्याने डिवायडरवर चढवली आणि माझ्या गाडीवर डायरेक्ट चढला, डिवायडर तोडून, आणि त्यामुळे असं आमचा ऍक्सिडेंट भयानक झाला। मग तुम्ही गाडीमध्ये तिघं होते का? तिघं होतो, मी मागे बसलेलो, मुलगा गाडी चालवत होता आणि बायको त्याच्या बाजूला होती। ओके ओके। परंतु वसईच्या जनतेच्या आशीर्वादाने, प्रेमाने, लोकनेते एकंदर ठाकूर यांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या तुमच्या मित्र परिवाराच्या आशीर्वादाने वाचलो आम्ही सगळे। आणि जनतेला सांगा मला काही जास्ती लागलेलं नाही, मी वसईकरांचा खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। असंच प्रेम ठेवा, तुमच्या आशीर्वादाने वाचलो। ओके ओके सर।